Hello friends, welcome to English Fluent English Learning at Next Level. Subscribe the channel and hit the bell icon to get the latest video notifications. Friends, our today's topic is English workshop The Boy Who Broke the Bank. Standard 10 Subject English. In this video we are going to see all the answers to the English workshop plus margin questions one by one. So without delaying, let's start with our video. First of all, we will start with the margin questions. The first question is name the characters of the story. मराठीमध्ये याचा अर्थ होतो कथेमधील जी काही पात्र आलेली आहेत यांची नावं सांगा. तर कथेमध्ये कोणकोणती पात्र होती ते आपल्याला माहीत आहे. नाथू हा जो स्वीपर बॉय आहे, सीताराम वॉशरमन सन, सेठ गोविंदराम, मिसेस श्रीवास्तवा, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, कमल किशोर, दीपचंद बार्बर शॉपवाला, गणपत द बेगर, द बँक मॅनेजर ऑफ पीपल नगर बँक. दीज आर द मेजर कॅरेक्टर्स इन द स्टोरी. हे सगळी पात्र आपल्याला माहीत आहेत. तर कथा तुम्हाला माहीतच आहे, आपण या आधीच्या व्हिडिओ लेसनमध्ये हे बघितलेलंच आहे. जर तुम्हाला हा पूर्ण धडा समजून घ्यायचा असेल तर वरती जी लिंक दिलेली आहे याच्यावर आपण क्लिक करा, आय बटनावर क्लिक करा. चला तर मग सेकंड क्वेश्चन बघूया. मार्जिन क्वेश्चनमधला कोणता आहे? विच ॲक्शन ऑफ नाथू शोज हिज अनॉयन्स. अनॉयन्स म्हणजे राग. नाथूची कोणती कृती ही त्याचा राग दर्शवत होती? याचं उत्तर आहे नाथू शोज हिज अनॉयन्स बाय यूजिंग द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. नाथूने आपला राग कशाने दर्शवलेला आहे? बाय यूजिंग द स्मॉल ब्रूम हरिडली. आपली जी काही झाडू तो वापरत होता तो कशी वापरत होता? हरिडली अँड केअरलेसली. जोरजोरात तो झाडत होता आणि निष्काळजीपर्यंत ते काम करत होता. अँड बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. आणि डस्टबिनवरती जी काही आपली सुपडी आहे त्याच्यावर तो जोरजोरात आदळत होता. याद्वारे तो आपला जो काही राग होता तो दर्शवत होता. तिसरा क्वेश्चन आहे हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तुम्ही तुमचा राग कसा दर्शवता? आता पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे, आपल्याला विचारला जाऊ शकतो. वेन आय एम अँग्री आय कीप माय सेल्फ सायलेंट. मी माझा राग कसा दर्शवतो? आपण सांगू शकतो की मी माझा राग मी सायलेंट राहतो, शांत बसून जातो. आय अवॉइड टॉकिंग विथ एनीबडी. मी कोणासोबतही बोलत नाही. आय ट्राय टू रिलॅक्स विथ माय फ्रेंड्स टू काम डाऊन. आणि मी माझ्या मित्रांसोबत गप्पा मारतो किंवा त्यांच्यासोबत रिलॅक्स होण्यासाठी निघून जातो किंवा त्यांच्यासोबत बोलतो. या पद्धतीने मी माझा राग शांत करतो किंवा दर्शवतो. टू होम डिड सीताराम टॉक अबाउट नाथू. नाथूची शिफारस किंवा सीताराम नाथूची शिफारस कोणाकडे करतो? उत्तर आहे सीताराम टॉक टू मिसेस श्रीवास्तवा अबाउट नाथू. मिसेस श्रीवास्तवांकडे तो त्याची शिफारस करतो कामासंबंधीची. पुढचे प्रश्न बघूयात आपण मार्जिन क्वेश्चन्सची. व्हाय वॉज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल. मिसेस भूषण का अनकम्फर्टेबल होत्या? टॅमेरिन ट्री म्हणजे चिंचेच्या झाडाखाली त्या उभ्या होत्या त्यावेळेला. मिसेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल ड्यू टू हीट ऑफ द समर सीझन. जो काही उन्हाळ्याचा उकाडा त्यांना जाणवत होता, हीट जाणवत होती, तर त्यामुळे त्या अनकम्फर्टेबल होत्या. विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. फोटोग्राफी शॉपच्या बाजूला कोणाचं दुकान होतं? उत्तर सांगू शकता तुम्ही. बरोबर, फोटोग्राफी शॉपच्या बाजूला दीपचंदचं बार्बर शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. दीपचंद त्याचा मालक होता. न्हाव्याचं दुकान होतं. बार्बर शॉप म्हणजे न्हाव्याचं दुकान. पुढचा प्रश्न आहे हू डिड दीपचंद कॉल अ बर्ड. दीपचंदने पक्षी कोणाला म्हटलेलं आहे? तर दीपचंद कॉल्ड सेठ गोविंदराम अ बर्ड. सेठ गोविंदरामला तो बोलतो पक्षी की पक्षी उडाला. हू वॉज मिसेस श्रीवास्तवा टॉकिंग टू. मिसेस श्रीवास्तवा कोणासोबत बोलत होत्या? त्यांची जी मैत्रीण आहे तिचं नाव तुम्ही गेस करू शकता. अगदी बरोबर, नाव आहे मिसेस भूषण. मिसेस श्रीवास्तवा वॉज टॉकिंग टू मिसेस भूषण. हू सरप्राइज्ड एव्हरीवन अँड हाऊ. सगळ्यांना कोणी आश्चर्यचकित केलं आणि कसं? तर उत्तर आहे बघा. आफ्टर लिसनिंग द न्यूज ऑफ बँक्रप्सी ऑफ पीपल नगर बँक द ओल्ड बेगर गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन बाय लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक दो ही हॅड अ क्रुक लेग. तर आफ्टर लिसनिंग द न्यूज ऑफ बँक्रप्सी ऑफ पीपल नगर बँक. पीपल नगर बँक ही आता दिवाळखोरीला निघालेली आहे. हे ज्यावेळेला ओल्ड बेगर गणपत जो होता त्याने ऐकलं तर त्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं.
बाय लिपिंग टू हिज फीट, आपल्या पायांवर त्याने पायावर उडी मारली. अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक, आणि पूर्ण ताकदीनिशी तो बँकेकडे फुल स्पीडने पळायला लागला. आता हे केव्हा करतोय तो, दो ही हॅड अ क्रुक लेग, त्याचा पाय जरी तुटका होता किंवा वाकडा होता, त्याला चालता येत नसे, तरीसुद्धा त्याने ही सगळी ॲक्टिव्हिटी केली. म्हणजे पैसा सगळ्यांनाच प्यारा असतो हे याच्यावरून आपल्याला दिसतं. सगळे लोक हे बघून आश्चर्यचकित झाले, कारण त्याला चालताना कोणी बघितलंच नव्हतं. हे पहिल्यांदाच तो चालत होता, चालतही नव्हता तर टॉप स्पीडमध्ये पळत होता. पुढचा प्रश्न बघूयात आपण मार्जिन क्वेश्चन्समधला. व्हॉट वेअर द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामबद्दल कोणत्या 4 rumors, अफवा या पसरवलेल्या होत्या किंवा पसरत होत्या. त्यांच्या अब्सेन्सवर, म्हणजे सेठ गोविंदराम कुठे गेलेत याच्यावर लोक अँटिसिपेट करत होते, अंदाज बांधत होते, आणि मग त्या अफवा पसरत गेल्या. त्याच्यातली काय काय अफवा होती ते बघूयात आपण. द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम वेअर सेठ हॅड फ्लेड द स्टेट. पहिला व्यक्ती म्हणतो की सेठ हा राज्य सोडून पळून गेला. ही हॅड फ्लेड द कंट्री. दुसरा म्हणाला की तो देश सोडून पळून गेला. तिसरा म्हणाला ही वॉज हायडिंग इन पीपलनगर, की सेठ गोविंदराम हे पीपलनगरमध्येच लपलेले आहेत. ही तिसरी र्युमर होती, अफवा होती. त्यानंतर ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. व त्यांनी सेठ गोविंदराम यांनी चिंचेच्या झाडाला लटकवून घेतलं, स्वतःला आत्महत्या केली, आणि स्वीपर बॉय नाथूने त्यांचं डेड बॉडी बघितली सुद्धा. अशा या 4 अफवा ज्या होत्या सेठ गोविंदरामबद्दल या पसरवण्यात आलेल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द लास्ट टू नो अबाउट द पीपलनगर बँक गोईंग बँकरप्ट. पीपलनगरची जी बँक आहे ही आता दिवाळखोरीला निघालेली आहे, याची माहिती सगळ्यात शेवटी कोणाला मिळाली. तर उत्तर आहे नाथू. ज्याच्यापासून ही सगळी स्टोरी सुरू होते त्यालाच सगळ्यात शेवटी कळतं की पीपलनगर बँक ही आता बँकरप्ट झालेली आहे, दिवाळखोरीला निघालेली आहे. सो द आन्सर इज नाथू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पीपलनगर बँक गोईंग बँकरप्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर र्युमर्स स्प्रेड. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. आर द र्युमर्स हार्मफुल, व्हाय किंवा व्हाय नॉट. र्युमर्स ज्या अफवा असतात ह्या कशा पसरतात, त्या धोकादायक असतात का, हानिकारक असतात का. हार्मफुल म्हणजे धोकादायक, हार्मफुल, आणि व्हाय त्या हार्मफुल का असतात, आपल्याला धोकादायक का असतात त्या, किंवा का नसतात, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. उत्तर आहे बघा, र्युमर्स आर स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन. एक व्यक्ती कोणती तरी अफवा सुरू करतं पसरवणं, आणि तो दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, तिसरा चौथ्याला, असं पर्सन टू पर्सन ती पसरत जाते. अँड द र्युमर्स आर व्हेरी हार्मफुल फॉर अस ॲज दे डू नॉट हॅव एनी क्रेडिबिलिटी. आणि ही ज्या सगळ्या अफवा ज्या असतात या खूप धोकादायक असतात, कारण त्यांच्यामध्ये कोणती सत्यता नसते. क्रेडिबिलिटी म्हणजे पीपल मे ॲक्ट इन अ फुलिश मॅनर इफ दे बिलीव्ह इन द र्युमर्स स्प्रेड बाय मिस्चिफ मेकर्स. आणि लोक या अफवांवर विश्वास ठेवून फुलिश मॅनरने जे काही आहे मूर्खपणाने जे वागू शकतात किंवा भांडणं करू शकतात, आणि या मिस्चिफ मेकर्समुळे जे काही अफवा पसरवल्या जातात याचा समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि आजकाल त्याचा समाज माध्यमांचा वापर आपण व्हॉट्सअप, फेसबुक याचा वापर आपण थोडासा जपूनच केला गेला पाहिजे, किंवा त्या अफवा पसरवल्या गेल्या नाही पाहिजे आपल्याकडून. या पद्धतीने मार्जिन क्वेश्चन्स या ठिकाणी संपतात. आता आपण इंग्लिश वर्कशॉपचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे बघा इंग्लिश वर्कशॉपमधला, हू ॲम आय, आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. मी कोण आहे धडा वाचून आपल्याला सांगायचं आहे. त्याचं डिस्क्रिप्शन पहिले दिलेलं बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे. आय एम द वॉशरमन्स सन. हू ॲम आय, मी धोब्याचा मुलगा आहे. त्याचं उत्तर आहे, कोण आहे धोब्याचा मुलगा, बरोबर सीताराम. दुसरा आहे बघा, आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय, मी बँकेचा मालक आहे. तर बँकेचे मालक कोण होते, सेठ गोविंदराम. तिसरा आहे, आय एम द स्वीपर. हू एम आय, मी झाडू मारणार आहे. कोण, नाथू. त्यानंतर आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा. हू एम आय, मी श्रीवास्तवाची मैत्रीण आहे. कोण आहे, तर मिसेस भूषंत, असं उत्तर येईल. आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय, मी न्हावी आहे. कोण, त्याचं नाव आहे दीपचंद. त्यानंतर आय हॅव अ क्रुक लेग. हू एम आय, माझा एक पाय थोडा वाकडा आहे. मी कोण, तर गणपत. त्याचं उत्तर आहे गणपत द बेगर. समोरचा प्रश्न बघा, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपलनगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पीपलनगर बँकेचे कस्टमर, ग्राहक कोण कोण होते हे धड्यातून सांगा. उत्तर बघूयात आपण. दीपचंद द बार्बर हा होता. द बिटेल सेलर, पान विक्रेता. द टेलर हा शिंपी. द फ्री वेंडर, विक्रेता जो काही आहे, लोटगाडीवाला, हातगाडीवाला.
द ज्वेलर सोनार, द बेगर सिटिंग ऑन द पेमेंट, जो गणपत होता तो सुद्धा त्याचा ग्राहक होता. हे सगळं याच्यातून आपल्या दुसऱ्या उत्तरामध्ये सापडतं. पुढचा प्रश्न बघूया. मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. आपल्याला आता जोड्या जुळवायच्या आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. सीताराम जॉब शोधत होता. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, मिसेस भूषणच्या मते गोविंदराम वॉज द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स. हे ग्रुप एचा आहे. ग्रुप बी मध्ये दिलेलं आहे हॉलिडेइंग इन काश्मीर, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे, दॅट माइट सूट नाथू, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. याची उत्तर बघूयात आपण. बघा, पहिलं आहे सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. त्याचं उत्तर आहे सी, दॅट माइट सूट नाथू. सीताराम असा जॉब बघत होता जो नाथूला योग्य पडेल किंवा नाथू तो करू शकतो. दुसरा अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, उत्तर आहे डी, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. पीपलनगरच्या इतिहासामधले हे सगळ्यात उकाड्याचं सगळ्यात गरम असा उन्हाळा आहे. तिसरा आहे गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. काश्मीरमध्ये तो सुटी जे काही आहे सहलीला गेलेला होता. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स. चौथ्याचं उत्तर आहे बी, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. मॅनेजर सगळ्या लोकांना म्हणत होता, कस्टमर्स ग्राहकांना, की आज घरी जा आणि उद्या पैसे घेण्यासाठी या. हा झाला आपला प्रश्न आणि त्याचं उत्तर. आता पुढचा बघूया. चौथा प्रश्न, राईट हू सेड टू हुम. कोण कोणाला म्हणाले. पहिला आहे बघा, डोंट रेज सच डस्ट. अशी धूळ उडवू नको. हे कोण कोणाला म्हणालं होतं. अगदी बरोबर, सीताराम सेड टू नाथू. दुसरा बघा, हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कोणी विचार केला होता की बँक कोलॅप्स होऊन जाईल किंवा कोलमडून पडेल, बँकरप्ट होईल, दिवाळखोरीला निघेल. नाथू सेड टू हिमसेल्फ. तिसरा आहे वेअर डिड यू डिसअपियर. कुठे गायब झाला होतात तुम्ही. हे आठवतं तुम्हाला. बरोबर, मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. मिसेस भूषण ज्या वेळेला मार्केटमध्ये गेल्या होत्या तर मिस्टर भूषणांना दिसत नव्हते. मग ते सापडल्यानंतर त्यांनी हे वाक्य म्हटलं होतं. डी आहे बघा, द बर्ड हॅज फ्लोन. पंछी उड गया. पक्षी पाखरू उडालं बघा. कोण म्हणाल होतं. द एल्डरली जेंटलमॅन सेड टू दीपचंद. एल्डरली जेंटलमॅनने दीपचंदला म्हणालं. समोरचा प्रश्न बघूया आपण. व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन अ डिलेमा. राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. मॅनेजर जो होता बँकेचा, पीपलनगर बँकेचा, हा द्विधा मनस्थितीमध्ये का सापडला होता. डिलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती. उत्तर बघूयात. द मॅनेजर ऑफ द बँक was in a dilemma because emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distance and he wasn't sure that he could persuade the crowd to wait until then. हा जो मॅनेजर होता हा डिलेमामध्ये होता कारण इमर्जन्सी फंड्स, इतक्या लोकांना एकसाथच पैसे लागत होते, तर जी काही पैशांची तरतूद होती ती तो त्या ठिकाणी करू शकत नव्हता. इट कॅन ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक. हे सगळे पैसे दुसऱ्या बँकेमध्ये ठेवलेले होते. सम 30 miles डिस्टन्स, 30 मैलाचं अंतर होतं तिथपर्यंत जाण्याचं. आणि वॉजंट शुअर दॅट ही कुड परस्युएट द क्राऊड टू वेट. आणि लोकांना तोपर्यंत थोपवून धरणं, त्यांना समजून सांगणं त्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेलेलं होतं. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेट गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि सेठ गोविंदरामसोबत सुद्धा संपर्क होऊ शकत नव्हता कारण ते हाऊसबोटमध्ये काश्मीरमध्ये फिरायला गेलेले होते, तिथे होते ते. समोरचा प्रश्न बघूया. क्रॉस आउट द ऑड मॅन. याच्यातलं ऑड मॅन आपल्याला शोधायचं आहे. बघा, स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर, लॉकर. याच्यातलं ऑड वन काय आहे. तर याच्यातलं ऑड वन आहे डिक्लेअर. आता स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर, लॉकर. याच्यामध्ये डिक्लेअर का आहे कारण डिक्लेअर हे वर्ब आहे. बाकी सगळे नाऊन आहेत बघा. स्वीपर, झाडूवाला, हुलिगन, मिस्चिफ मेकर जे असतात ते किंवा बावळट, याचा अर्थ असा होतो बदमाश. बेगर, भिकारी. लॉकर, माहिती आहे आपल्याला, लॉकर अलमारी वगैरे. आणि ते डिक्लेअर हे झालं वर्ब म्हणजे जाहीर करणे. ठीक आहे, म्हणून हे सगळे वर्ब आहेत आणि डिक्लेअर हे सगळे नाऊन आहेत आणि डिक्लेअर हे वर्ब आहे त्याच्यामुळे. दुसरं बघूया. बी, हॅरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचनुसार आपल्याला यांना वेगळं करायचं आहे, क्रॉस आउट करायचं आहे. याचं उत्तर आहे बघा सॅलरी. आता या ठिकाणी सगळे ॲडवर्ब आहे. LY लागतं ॲडवर्बला, तुम्हाला माहीतच असेल. तर हॅरिडली लवकर ती ॲक्शन पूर्ण करत होता. केअरलेसली निष्काळजीपणे करत होता. सॅलरी हे नाऊन झालं बघा. सॅलरी हा पगार आहे, पगाराला बोलतो आपण, नाऊन आहे, त्याच्यामुळे
हे बाकी सगळे ॲडवर्ब आणि सॅलरी हे नाऊन असल्यामुळे ऑड या ठिकाणी वाटत आहे. सी आहे बघा, इमिनंट, लेटेस्ट, पेमेंट, ऑफुल, शॉकिंग. हे सगळे झाले. आता ॲडजेक्टिव्ह आणि पेमेंट हे झालं नाऊन, म्हणून पेमेंट हे वेगळं झालं. समोरचं आहे डी, मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. आता बाकी सगळे वर्ब्स आहेत बघा, आणि मॉर्निंग जे आहे हे नाऊन झालं पुन्हा, म्हणून मॉर्निंग हे ऑड वन झालं. स्कॅटरिंग पसरवणे, रेझिंग उडवणे, धूळ उडवणे, कलेक्टिंग जमा करणे, शाउटिंग ओरडणे. परंतु मॉर्निंग म्हणजे सकाळ, तर हे झालं ऑड वन. समोरचा प्रश्न बघूयात. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. डिस्क्रायबिंग वर्ड्स हे जे शब्द दिलेले आहेत यांच्यासाठी यांना डिस्क्राईब करणारे कोणते शब्द आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत धड्यामधून. त्याला आपण ॲडजेक्टिव्ह सुद्धा असं म्हणतो बघा. टूर, टूरसाठी आहे कस्टमरी हा शब्द. कस्टमरी टूर, नेहमीचा टूर किंवा नेहमीची विजिट. दुसरं शॉप, क्लोथ शॉप और बार्बर शॉप. नंतर आहे विंडो, ग्लास विंडो. आणि शेवटचा आहे लेग, त्याला आहे क्रुक्ड लेग, वाकडा पाय. समोरचा प्रश्न बघूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता हा पूर्ण टेबल आपल्याला कंप्लीट करायचा, ज्यामध्ये वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब दिलेले आहेत. ज्यांचं होत नाही त्याला क्रॉस मार्क होईल, आणि ज्यांचं नाऊन, ॲडजेक्टिव्ह या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये होतं ते आपल्याला भरायचे आहेत. बघूयात मग आपण काय तर याची उत्तरं दिलेली आहेत. वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह अँड वर्ब. पे हा शब्द आहे, याचं पेमेंट हे नाऊन आहे, आणि ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे पेएबल. त्यानंतर सडन हा शब्द आहे बघा, तर सडननेस हे नाऊन आहे, आणि सडनली हे ॲडवर्ब आहे. डिक्लेअर हा शब्द आहे, नाऊन होतं डिक्लरेशन, ॲडजेक्टिव्ह होतं डिक्लरेबल, ॲडवर्ब त्याचं होत नाही. नंतर आहे वर्ब चिअर, नाऊनसुद्धा चिअर, ॲडजेक्टिव्ह होतं चिअरफुल, आणि ॲडवर्ब होतं चिअरफुली. ठीक आहे, तर असं या पद्धतीने या जे काही गोष्टी आहेत वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आपल्याला हे पार्ट्स ऑफ स्पीचनुसार पूर्ण करायचे आहे. समोरचा प्रश्न बघूयात आपण. राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. 9वा प्रश्न आहे. नाथू, मिसेस श्रीवास्तवा, सेठ गोविंदराम आणि सीताराम यांच्याबद्दल आपल्याला काही लिहायचं आहे. 4 ते 5 वाक्यांमध्ये माहिती लिहायची आहे. तर एक एक कॅरेक्टर आपण बघूया. सगळ्यात आधी आपण बघूया नाथू. नाथू वॉज अ स्वीपर वर्किंग विथ द पीपल नगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. He was angry with the bank because the bank had neither increased his salary this year nor they gave, इथे शब्द पाहिजे होता gave, टायपिंग मिस्टेक झालेली बघा, gave him his regular salary. As a result, he was not doing his job carefully. He showed his anger to Sitaram by banging the pan on the dustbin. He was also thinking about leaving the job. अतिशय साध्या शब्दांमध्ये आपण लिहिलेलं आहे. नाथू हा स्वीपर बॉय होता पीपल नगर बँकेमध्ये. सेठ गोविंदराम त्याचे मालक होते. तो खूप नाराज होता. ही वॉज अँग्री म्हणजे बिकॉज द बँक हॅड निदर इन्क्रीज हिज सॅलरी, बँकेने त्याची सॅलरी वाढवली नव्हती किंवा त्याला त्याचा पगारसुद्धा दिलेला नव्हता रेग्युलर जो होता तो, आणि याच्यामुळे तो आपलं काम हा निष्काळजीपणे करत होता. ही शोड हिज अँगर, सीतारामला त्याने आपला जो काही राग आहे तो दर्शवला बाय बँगिंग द पॅन ऑन द डस्टबिन. जी आपली सुपडी असते ती त्या डस्टबिनवर जोरात आदळून त्याने सगळं केलेलं होतं, आणि तो जॉब सोडण्याचा सुद्धा विचार करत होता. ही झाली नाथूची माहिती. समोरचा कॅरेक्टर मिसेस श्रीवास्तवा. मिसेस श्रीवास्तवा वॉज सीताराम्स कस्टमर. त्या सीतारामच्या कस्टमर होत्या. शी वॉज द हाऊसवाईफ ऑफ द हाऊस ही विजिटेड. सीताराम ज्या घरी जात होता त्या घराच्या त्या मालकीन होत्या. शी हॅड आया अँड कुक फॉर वर्किंग इन हर हाऊस. त्यांच्या घरामध्ये आयासुद्धा होती, कुकसुद्धा होता काम करणारा. शी विजिट्स पीपल नगर मार्केट प्लेस ऑन अ रेग्युलर बेसिस. पीपल नगरचं जे मार्केट प्लेस आहे त्या ठिकाणी त्या नेहमी जात असतात. शी मीट हर फ्रेंड मिसेस भूषण ॲट द मार्केट प्लेस. त्या आपल्या मैत्रिणीला त्या ठिकाणी भेटतात. देअर दे हॅड युज्युअल टॉक. त्या ठिकाणी नेहमीसारखं त्या गप्पा वगैरे करतात. मिसेस श्रीवास्तवा वॉज अ व्हेरी टॉकेटिव्ह वुमन. त्या खूप बडबड्या आहेत, बोलणाऱ्या आहेत. शी वॉज द रूट कॉज ऑफ स्प्रेडिंग र्युमर अमंग द पीपल ऑफ पीपल नगर. आणि पीपल नगरच्या लोकांमध्ये अफवा पसरवण्याचं सगळ्यात मुख्य कारण त्या बनतात. त्यांच्यामुळे सगळी गोष्ट समोर पसरते. समोरचं कॅरेक्टर आहे सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम वॉज द ओनर ऑफ द पीपल नगर बँक. अ र्युमर वॉज स्प्रेड ऑफ सेट्स बँक गोइंग टू बी बँकक्रप्ट. सेठची जी बँक आहे ही दिवाळखोरीला निघालेली आहे.
असं त्या ठिकाणी अफवा पसरते. दिस लेड अ कन्फ्युजन अँड फिअर अमंग द पीपल. यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडतो, भीती निर्माण होते. वेन पीपल ट्राय टू क्रॉस चेक द न्यूज, सेट वॉज अनेबल टू रीच टू द पीपल ॲज ही वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर विथ हिज फॅमिली इन अ बोट हाऊस. तो आपल्या फॅमिलीसोबत बोट हाऊसमध्ये जिथे काश्मीरमध्ये फिरायला गेलेला होता. लोक त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते आणि मग सगळं कन्फ्युजन निर्माण झालं. सेट वॉज टोटली अनअवेअर अबाउट द हॅपनिंग्स ऑफ पीपलनगर अँड हिज बँक. पीपलनगरमध्ये काय घडतं आहे आणि त्याच्या बँकेसोबत काय घडतं आहे याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. पीपल अँटिसिपेटेड मेनी थिंग्स अबाउट द ॲब्सेन्स ऑफ सेट गोविंदराम इन देअर टाउन. अल्टिमेटली पीपल ऑलमोस्ट लुटेड द बँक. त्यांच्या ॲब्सेंटीबद्दल, ते कुठे गेले याबद्दल भरपूर लोक अंदाज बांधतात. शेवटी लोक त्यांची बँक अक्षरशः लुटतात. समोरचं कॅरेक्टर आहे सीताराम. सीताराम वॉज अ वॉशरमन्स सन. धोब्याचा मुलगा आहे. ही वॉज अ हार्ड वर्कर. मेहनती आहे. ही हॅज डेली ड्युटी टू डिलिव्हर फ्रेशली प्रेस क्लोज टू हिज कस्टमर्स. सगळ्यांपर्यंत आपले कपडे पोचवतो. ही वॉक बेअर फूट अलॉंग द रोड टू डिलिव्हर अ बिग हेवी बंडल ऑफ क्लोथ्स ऑन हिज हेड. जे काही कपड्यांचं मोठं बंडल तो आपल्या डोक्यावरती ठेवून अनवणी रस्त्याने जात असतो. ही वॉज अ व्हेरी हेल्पफुल टू अदर्स. लोकांना मदत करणारा असतो. ही रिकमेंडेड हिज फ्रेंड नाथूज नेम टू मिसेस श्रीवास्तव फॉर द वर्क. आपला मित्र नाथूचं नाव तो मिसेस श्रीवास्तवाला सजेस्ट करतो. बाय डुईंग धिस सीताराम वॉज ग्लॅड टू सर्व बोथ हिज कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि हे करत असताना त्याला खूप आनंद होतो की त्याने आपल्या कस्टमरची सुद्धा मदत केली आणि त्याच्या मित्राची सुद्धा मदत केली. हे झालं सीतारामबद्दल. पुढचा प्रश्न बघूया. एक्सपांड द थीम इन अ राईटअप ऑफ अबाउट 20 लाईन्स. आपल्याला हे दोन ज्या थीम आहे, एक्सपान्शन ऑफ थीमचा 5 मार्काचा प्रश्न आपल्याला येतो. मनाने आपण हे लिहिलं पाहिजे. तर पहिला आहे बघा, 20 लाईनमध्ये आपल्याला लिहायचं आहे. र्युमर्स आर स्प्रेड बाय फूल्स. अफवा या कोणांकडून पसरवल्या जातात? मूर्खांकडून. अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स. आणि महामूर्खांकडून त्या स्वीकारल्या जातात, असं या ठिकाणी सांगायचं. म्हणजे अफवांवर आपण विश्वास ठेवायला नको, असा अर्थ पहिले समजून घ्यायचा आणि मग ती एक्सपांड करायची आपल्याला, जी थीम असेल ती. आणि दुसरं आहे बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. पुस्तक आपले मित्र. मग ते आपल्याला कशी मदत करतात हे सगळे दिलेलं बघा. रिअल फ्रेंड्स ते आपले खरे मित्र असतात. रिअल कंपॅनियन ते आपले सोबती असतात. वर्ल्ड ऑफ ट्रेजर्स त्यांच्यामध्ये खूप माहिती असते, म्हणजे संपत्ती असते, माहितीची खजिना असतो. कॉन्फिडन्स अँड करेज टू स्पीक. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. पुस्तकं आपल्याला आत्मविश्वास देतात. करेज म्हणजे धैर्य देतात बोलण्याचं. इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल्स आपले भाषा कौशल्य वाढवतात. ट्रेजर ऑफ नॉलेज ज्ञानाचा भंडार भेटतं आपल्याला. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपला विकास होतो, व्यक्तिमत्व विकास. कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स आपल्याला वाईट सवयींपासून दूर ठेवतात पुस्तकं. कीप अस फोकस्ड आणि आपलं लक्ष केंद्रित करण्यात मदत करतात. ही सगळी माहिती आपल्याला या मुद्द्यांच्या द्वारे एका एसे टाईप क्वेश्चनमध्ये लिहायचे आहेत. त्या आन्सर लिहायचं आहे. तर बघूयात आपण याचं बघा. र्युमर्स आर स्प्रेड बाय फूल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेट फूल्स. याची हे उत्तर दिलेलं आहे. द अबो टायटल सजेस्ट दॅट वी शुड ऑलवेज कन्सिडर द सोर्स वेन वी हिअर ऑर रीड इन इन्फॉर्मेशन. आपण नेहमी माहितीचा स्रोत जो आहे, जे काही वाचत असू किंवा ऐकत असू, तर याचा स्रोत हा खरोखर विश्वास ठेवण्यालायक आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. देर आर प्लेंटी ऑफ पर्सन्स हू स्प्रेड गॉसिप्स अँड र्युमर्स अँड इवन मोर देर आर ग्रेटर फूल्स हू ॲक्सेप्ट दिस गॉसिप्स विदाऊट एव्हर क्वेश्चनिंग इट ऑर अटेम्प्टिंग टू डिस्कवर द ट्रूथ. देर आर प्लेंटी ऑफ पर्सन्स हू स्प्रेड गॉसिप्स. खूप पुष्कळ लोक आहेत जे गॉसिप पसरवतात अँड र्युमर्स अँड इवन मोर देर आर ग्रेटर फूल्स हू ॲक्सेप्ट द गॉसिप्स विदाऊट एव्हर क्वेश्चनिंग इट. आणि जे मूर्ख लोक असतात ते सगळे याला ॲक्सेप्ट करतात आणि त्याला प्रश्न न विचारतात जी काही माहिती आहे ती समोर सर्क्युलेट करत जातात. अटेम्प्टिंग टू डिस्कवर द ट्रूथ. आणि एवढे प्रयत्नसुद्धा करत नाहीत की एखादी जी काही घटना घडलेली आहे ही खरी आहे किंवा खोटी आहे याचा पडताळासुद्धा करून बघत नाही. वी शूड नेवर ब्लाइंडली ॲक्सेप्ट द र्युमर्स विदाऊट डिस्कवरिंग ॲक्च्युअल ट्रूथ बिहाइंड देम. आपण ज्या काही अफवा आहेत यांच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे जोपर्यंत सत्य जाणत नाही. ऑन मोस्ट ऑफ द सोशल नेटवर्किंग साइट्स people share false messages and even there are many people who forward these false messages without knowing that the messages they forward are correct or not. सोशल मीडियावर आता आपण सर्रास बघतो की चुकीच्या माहिती, सेल लागलेला आहे, असं आहे, तसं आहे, तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, असं केलं तर असं होईल, असे मेसेजेस आपण पाठवत जातो आणि लोक त्याला बळी पडतात. सो वी शुड बी केअरफुल अबाउट ॲक्सेप्टिंग एनी इन्फॉर्मेशन अँड वी शुड चेक द ऑथेंटिसिटी ऑफ दॅट इन्फॉर्मेशन. म्हणून कोणतीही जी माहिती आहे याचं जोपर्यंत पडताळा आपण करत नाही तोपर्यंत आपण ती स्वीकारली नाही पाहिजे.
ऑलवेज कन्सिडर द सोर्स वेन यू हिअर ऑर रीड इन्फॉर्मेशन, इस्पेशली ऑन द इंटरनेट. आणि इंटरनेटवर तर जी काही माहिती आपण बघत आहोत ती खरीच असेल असा विश्वास ठेवू नका. ती आपण कम्प्युटरवर बघतो आहे म्हणजे ती खरीच असेल असं नसतं. यू कॅन टेल अ लॉट अबाउट अ पर्सन बाय वॉट दे टॉक अबाउट अँड हाऊ दे से वॉट दे से. आपण भरपूर गोष्टी या कोणाबद्दलही बोलू शकतो, त्यांनी काय म्हटलेलं आहे याबद्दलही बोलू शकतो. There have always been plenty of fools to spread gossips and rumors, and even more idiots to accept what they say without ever questioning it or attempting it to discover the truth. And the rumor mill has even become worse with the explosion of the internet. आणि ही जी काही इंटरनेटवर जी काही आता rumor mill जी सुरू झालेली आहे याच्यामुळे तर भरपूर लोकांपर्यंत या अफवा पसरवण्यास मदत झालेली आहे. टुडे हिटर्स कॅन स्प्रेड rumors without ever leaving their home. आपण घरी बसल्या या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवू शकतो. आता बाहेर जायची गरज नाही आहे. अँड विदाऊट एनीवन एवर नोईंग हू दे आर. आणि लोकांपर्यंतही कळणार नाही की कोणी पसरवली म्हणून ते. सो दे सिम्पली टाईप सम लाईन्स. हे लोक काही ज्या काही खोटं गोष्टी असतात, लाईन्स म्हणजे खोट्या गोष्टी, या टाईप करतात. अलाउ द फुल्स टू स्प्रेड देअर रबिश. आणि दुसरे लोक हे समोर पाठवत जातात, स्प्रेड करत जातात. अँड होप दॅट इनफ इडियट्स विल बिलीव्ह द rumors दॅट दे इन्व्हेंटेड. आणि बाकीचे लोक याच्यावर विश्वास ठेवतात, जे काही मूर्ख लोक असतात ते. वी शुड नॉट बिकम द विक्टिम ऑफ दिस मिस्चिफ मेकर्स. या असल्या जे काही लोक असतात, खट्याळ लोक असतात, बदमाश लोक असतात, यांच्यापासून आपण सावध व्हायला पाहिजे, बळी नाही पडलं पाहिजे. ऑलवेज चेक द क्रेडिबिलिटी ऑफ द सोर्स ऑफ द इन्फॉर्मेशन, अदरवाईज वी विल बी फुल्ड बाय दिस पीपल. जी काही माहिती आपल्यापर्यंत येत आहे याची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता आपण चेक केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पुढचं आहे बघा, बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. पुस्तकं हीच आपली चांगली मित्र. इन टुडेज वर्ल्ड इफ देर आर ट्रू फ्रेंड्स देन इट हॅज गॉट टू बी द बुक्स दॅट वी हॅव. बुक्स आर अवर ट्रू कंपॅनियन. दे कॅन गो विथ अस वेर एवर अँड वेन एवर वी वॉन्ट. आपल्यासोबत कुठेही येऊ शकतात पुस्तकं. द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन ऑर नॉलेज कंटेंट इन बुक्स आर नो शॉर्ट ऑफ हॅव्हिंग अ वर्ल्ड ऑफ ट्रेजर्स ॲट अवर डिस्पोजल. जी काही माहिती या पुस्तकांमध्ये असते ही एखाद्या मोठ्या खजिन्यासारखी आपल्यापर्यंत आहे. वी ऑफन डू नॉट रिअलाइज हाऊ बुक्स हेल्प अस इन सो मेनी डिफरंट वेज. ही पुस्तकं आपल्याला कशी मदत करतात हे आपल्याला माहीतही नाही आहे. दे हेल्प इन बिल्डिंग कॉन्फिडन्स. ते आपल्याला आपला कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी मदत करतात. आत्मविश्वास आपला वाढवतात. विथ अस अँड गिव्ह अस द करेज टू स्पीक. आपल्याला बोलण्यास जे काही आहे धैर्य प्रदान करतात. रीडिंग रेग्युलरली हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग अवर लँग्वेज स्किल्स वाईल दे ऑल्सो कंटिन्युअली डेव्हलप अवर पर्सनॅलिटी ओव्हर टाईम. आपला जे काही पर्सनॅलिटी आहे, आपलं व्यक्तिमत्व आहे, ते खुलवण्यास मदत करतात पुस्तकं. द नॉलेज विदिन बुक्स मोल्ड्स अवर वे ऑफ थिंकिंग अँड हेल्प अस लर्न थिंग्स दॅट वी वूड अदरवाईज नॉट नो. द बेस्ट पार्ट अबाउट बुक्स इज दॅट दे डेव्हलप गुड हॅबिट विदिन अस. आपल्यामध्ये चांगल्या सवयी ते रुजवतात. पीपल हू रीड रेग्युलरली आर ऑफन सेफ गार्डेड अगेन्स्ट अनवॉन्टेड हॅबिट्स अँड युटिलाइज देअर टाईम इफेक्टिव्हली. लोक आपलं जे काही टाईम मॅनेजमेंट आहे ते पुस्तकांद्वारे करू शकतात. चुकीच्या सवयींपासून आपली बचाव करू शकतात. बेईंग इनग्रॉस्ड इन इंटरेस्टिंग बुक्स हेल्प अस मेंटेन फोकस. आपले लक्ष केंद्रित करण्यास ते मदत करतात. ऑल these positive habits assist us in our daily lives whether we are students or working in an office. Reading books is not simply a good hobby but an excellent way of life. Nothing can affect us positively the way books can do over time. There is no doubt that books are our real friends. Books will always be by our side and never leave us during our time of need. Books shows us the right way forward and remain with us all throughout the journey of life. हे सगळी माहिती आपण बुक्सबद्दल या ठिकाणी बघू शकतो. समोर बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट दिलेला आहे तुम्हाला. शेवटचा प्रश्न, कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्डने लिहिलेल्या पुस्तकांची नावं तुम्हाला कलेक्ट करायची होती. तर त्या पुस्तकांची नावं आहेत बघा. रस्किन बॉन्डने लिहिलेलं द रूम ऑन द रूफ 1956मध्ये, द ब्लू अम्ब्रेला 1974मध्ये, द नाईट ट्रेन ॲट देवली अँड अदर स्टोरीज असं नाव आहे या पुस्तकाचं, 1988मध्ये लिहिलेलं. देहली इज नॉट फार 1994मध्ये लिहिलेलं. अ फ्लाईट ऑफ पिजन्स 1978मध्ये लिहिलेलं आहे. अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा 1991मध्ये, या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा अवॉर्ड भेटला होता. पुढचं पुस्तक आहे, अजून पुस्तकांची लिस्ट दिलेली आहे बघा, ती बघूयात आपण. चेरी ट्री 80मध्ये लिहिलेलं. अँग्री रिव्हर, देन सुसॅनास 7 हजबँड, याच्यावर पिक्चरसुद्धा निघालेला आहे बघा, 7 खून माफ. रोड्स टू मिसोरी
ग्रेट स्टोरीज फॉर चिल्ड्रन, रुस्ती, द बॉय फ्रॉम द हिल्स असं या पुस्तकाचं नाव आहे. 2002मध्ये त्यांनी लिहिलेलं. ही सगळी पुस्तकांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पुरवलेली आहे. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडलेला असेल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली असतील. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ऑन इंग्लिश फ्लुएंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि असंच व्हिडिओ पाहत राहा. जी काही माहिती या ठिकाणी दिल्या जाते त्याचं ग्रहण करा, शिका, समृद्ध व्हा. धन्यवाद.